श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 29 जानेवारी 2025 रोजी मौनी अमावस्या असून यंदा ती महाकुंभच्या दरम्यान आलेली आहे। पुराणात मौनी अमावस्येचं महत्त्व असून या दिवशी काही खास उपाय केले जातात, त्यामुळे शनी दोष कमी होतो। जीवनात काही समस्या, दुःख किंवा ताणतणाव असेल तर तो कमी होतो। ते उपाय कोणते आहेत जाणून घेऊया। आज नवीन वर्षातील पहिली अमावस्या म्हणजेच पौष महिन्यातील मौनी अमावस्या। या दिवशी उपास करणे शक्य नसेल तर मौन राहून पुण्य फळ मिळवता येऊ शकते। या दिवशी दान देण्याचे देखील विशेष महत्त्व आहे। स्नान केल्यानंतर तुम्ही अन्न, कपडे किंवा इतर कोणतीही वस्तू दान करू शकता। याशिवाय गाय, जमीन, सोने, चांदी, नवीन भांड्यात शुद्ध तूप, काळे तीळ आणि मीठ यांचे दान आपल्या क्षमतेनुसार करता येते। या दिवशी केलेले उपाय हे दुप्पट लाभ प्राप्तीचे असतात आणि या दिवशी दान करणं हे अनेक जन्माच्या मुक्तता मिळवून देऊ शकते। 2025 वर्ष एक असाधारण संयोग घेऊन आले आहे। या सर्वांमध्ये मौनी अमावस्येची एक कथा वेगळी आहे। त्यानुसार समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा असुर अमृत कलश घेऊन पळत होते, तेव्हा याच दिवशी अमृत कलशातील काही थेंब प्रयागसह अनेक ठिकाणी पडले। म्हणूनच मौनी अमावस्याला प्रयागसह इतर तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करून दान पुण्य केल्याने अनेक पटींनी लाभ होतो असे म्हणतात। धार्मिक श्रद्धेनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी दान आणि पितृपूजन केल्याने देखील जीवन संकटापासून मुक्त होते असं म्हणतात। पूर्वजांकडून समृद्धी आणि आशीर्वादही मिळतात। शिवाय ते कोणते तर पौष महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जातात। स्नेह, मानसिक आरोग्याच्या समस्या, भीती किंवा चिंतेने ग्रस्त असलेल्यांना विशेषतः या दिवशी पवित्र स्नान करण्यास प्रोत्साहित केले जातात, कारण अशा समस्यांपासून आराम मिळू शकतो असेही मानले जाते। पुण्यकारक मानले जातात हे जाणून किंवा न कळत केलेल्या पापांची क्षमा करण्यास मदत करते असं सांगितलं गेलं। आरोग्य आणि बुद्धी वाढते। या दिवशी मौन पाळले जाते व देवाचे ध्यान केले जाते। तसेच याकडे देखील लक्ष आहे की तोंडातून कोणतेही कठोर शब्द बाहेर येऊ नयेत, जेणेकरून मुनीचे स्थान प्राप्त होऊ शकेल। यावेळी मौनी अमावस्यात श्रवण नक्षत्रात मकरात 6 ग्रहांचा महासंयोग तयार झाला आहे, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीन वाढते। धर्मग्रंथात या दिवशी लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत, ज्यांचे पालन केल्यास महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो। पैशाशी संबंधित समस्यापासून मुक्ती मिळते। चला तर मग जाणून घेऊया मौनी अमावस्येच्या करावयाच्या उपायांबद्दल। असे म्हणतात की आपलं भाग्यही बदलू शकतो किंवा विशेषतः धनप्राप्तीसाठी या दिवशी केलेले उपाय दुप्पट फळ देऊ शकतात। त्यामुळे आपल्या आयुष्यात भरभराट आणि संपत्ती येण्यास मदत करू शकते। पूजा करताना महालक्ष्मी किंवा कुबेराचे अष्टक या मंत्राचा किंवा महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा, त्यामुळे धनवृद्धीचे मार्ग मोकळे होऊ शकतात। देवी लक्ष्मीला काळे तीळ अर्पण करावे, हा उपाय सुद्धा धनप्राप्तीसाठी प्रभावी मानला जातो। विशेषतः गरजूंना तीळ आणि गुळाचा प्रसाद वाटल्याने धनलाभ होतो असं म्हणतात। त्याचबरोबर काळे तीळ लक्ष्मीच्या मूर्तीसमोर वाहावे, गोड किंवा तांदळाचा नैवेद्य दाखवावा। विशेषतः गरजूंना तीळ आणि गुळाचा प्रसाद वाटावे, त्यामुळे लाभ होतो। त्याबरोबर महालक्ष्मीला विशेष प्रकारे महत्त्व सांगणारी तिथी आहे। यंदा मौनी अमावस्येचा मुहूर्त खास असून योग्य उपाय केल्यास त्याचे दुप्पट लाभ आपल्याला मिळवता येऊ शकतात। या दिवशी मन साधना, कर्जमुक्तीसाठी, विशेषतः धनवृत्तीसाठी कवड्यांचा उपाय आणि पितृदोष निवारणासाठी काही उपाय केले तर त्याचेही लाभ होऊ शकतात। आणि पितरांसाठी पिंडदान केल्याने पितृदोष शांत होतो, त्यामुळे कुटुंबात आनंद आणि समाधान नांदत असते। याचबरोबर या दिवशी श्राद्ध कर्म करताना गायींना गोड तिळाचा लाडू खायला द्यावा, त्यामुळे पितृदोष निवारण होऊ शकतं असेही सांगितले आहे।
जे म्हणजे खड्या मिठावर तुपाचा दिवा लावण्यासाठी रात्री देवी लक्ष्मीची पूजा करण्याची ही परंपरा आहे. श्री सूक्त करूनही देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवले जाऊ शकतात. शिवाय या दिवशी मोठ्या मिठाचा खडा आणि त्यावर दिवा लावल्यास आपल्या घरात तो दिवा ईशान्य दिशेला लावावा. संपत्ती, पैसा आणि लक्ष्मी कृपा मिळवण्याची उत्कृष्ट संधी प्राप्त होण्यास मदत मिळते असे म्हणतात. लक्ष्मी मातेला आव्हान करून नमस्कार करून हा दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावा. घरात जर हा मिठाचा दिवा म्हणजेच दिव्याखाली मीठ ठेवावे आणि हा दिवा लावला तर नक्कीच धनप्राप्ती होण्यास मदत होते. कारण मीठ समुद्रात असतं. देवी लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे. त्याचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे दिव्याच्या आणि मिठाच्या साह्याने घरातील सर्व नकारात्मकता दूर होते असं म्हणतात आणि यामुळे लक्ष्मी माता घरात प्रवेश करते, घराची भरभराट होते असेही मानले जाते. आणि म्हणूनच हा उपाय मौनी अमावस्येला करून त्याचे लाभ आपण नक्की सहजरित्या करू शकतो. संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात लावलेल्या या मिठाच्या दिव्यांना तुम्हाला हे भगवान श्री लक्ष्मी नारायणाचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होऊ शकेल आणि कृपादृष्टीही त्यांची मिळेल. वापरलेल्या मिठाचे पाणी वाहून द्यावं. मात्र हे पाणी घरातील किंवा घराभोवती असणाऱ्या झाडांना टाकू नये आणि तसेही मिठाचं पाणी झाडांना दिले जात नाही. धन प्राप्त करण्याचे विविध उपाय सांगण्यात आले आहेत. यामध्ये धनाची देवी महालक्ष्मीची उपासना ऐश्वर्य, सुख, समृद्धी प्रदान करणारी मानले गेले आणि या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावशाली देखील मानले गेले. म्हणूनच आपल्याला धनवान होण्याची इच्छा असेल तर हा सोपा आणि प्रभावी उपाय आपण घरच्या घरी अमावस्येच्या दिवशी नक्कीच करून पाहू शकता. तर मौनी अमावस्येला हे उपाय करून आपण आपले जीवन सुखकर बनवू शकता. आपल्या जीवनात दुप्पट लाभ नक्की सार्थक करू शकता. काही उपाय करताना विश्वास महत्वाचा आहे. तुम्ही सुद्धा मौनी अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारचे दुप्पट लाभ देणारे काही उपाय करता का? त्याचे तुम्हाला काय फायदे झालेत कमेंट करून नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मायन्यूट मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आमचे व्हिडिओ नक्की पाहत रहा. महालक्ष्मी मातेसोबतच श्री स्वामी समर्थांची कृपा देखील आपल्यावर सदैव राहणार आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.